राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी वितरणास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 3,43,222 शेतकऱ्यांना मिळतोय लाभ। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,43,222 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पैठण तालुक्यातील 44,379 शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांमध्ये समावेश असून या निर्णयामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे। ही माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली आहे। 1.86 लाख शेतकऱ्यांना नमो पॅकेजचा लाभ। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता ऑगस्ट महिन्यात 1.98 लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे। आता हाच डेटा वापरून राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा प्रत्येकी 2,000चा 7वा हप्ता 38.33 कोटी रुपये पोर्टलवर जमा झाले असून 1,86,7,541,86,754 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। हमीभाव वाढला, शासकीय केंद्रात कापूस खरेदी वाढण्याची शक्यता। सीसीआय पणन महासंघाला कधी नेमणार उपअभिकर्ता। यंदा केंद्र शासनाने लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव तब्बल 579 रुपयांनी वाढवून 8,110 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे। यामुळे बाजारभावापेक्षा जास्त दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकरी भारतीय कापूस महामंडळाच्या सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्राकडे अधिक प्रमाणात कापूस विक्रीस आणतील असे चित्र आहे। कांदा खरेदीची थकबाकी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात। लाडकी बहीण अविवाहितांना दिलासा, सुना राहणार वंचित, कुटुंबात वाढणार वाद। नव्या निकषानुसार योजनेतील लाभार्थीच्या छाटणीत झाली सुरुवात। सुनांची नावे यादीतून करणार बाद। नव्या निकषामुळे अनेक महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। विशेषतः विवाहित महिला आणि अनेक सुना यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत। शासनाने दिलेल्या सुरुवातीच्या आश्वासनापासून ही योजना फारकत घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। ही योजना सर्वांसाठी आहे की केवळ निवडकांसाठी, असा सवाल आता महिलांमधून उपस्थित केला जात आहे। पिकावर प्लास्टिक कव्हर बसवण्यासाठी मिळणार 50% अनुदान। नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे रक्षण करणारी सरकारची योजना। निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500। जिल्ह्यांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या जवळपास 12,000 आहे। राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयाची वाढ केली आहे। या लाभार्थ्यांना 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते 2,500 रुपये दिले जाईल। व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा 1,500 वरून 2,500, 2,500 अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे। बळीराजा आनंद रस्ते योजनेची घोषणा, थेट शेतापर्यंत रस्ता मिळणार। 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता।